नमस्ते, मी राणीदास रेसिपी चॅनल व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत चीज वडापाव। तर आता अगोदर आपण ह्याची भाजी करून घेऊया बटाट्याची। त्यासाठी आपण अगोदर तेल टाकू त्यामध्ये। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपल्याला पहिल्यांदा बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे। त्यासाठी त्यात मोहरी टाकली, मोहरी तडतडली तर टाकूया आपण जिरं, थोडीशी हळद, थोडासा हिंग, थोडीशी कोथिंबीर टाकूया। ही अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे, ते टाकू। आता व्यवस्थित हलवून घेऊया। आता टाकूया आपण मिरचीचा ठेचा, म्हणजे बारीक मिरची केली आहे। फिक्की मिरची घेतली आहे। आता टाकूया आपण ह्यात चवीपुरतं मीठ टाकूया। बटाटे टाकायच्या अगोदरच मीठ टाकून घेत आहे। त्याच्यानंतर टाकूया आपण चवीपुरती थोडीशी साखर। हे सगळं फोडणीतच टाकायचं आहे। आता आपण ह्यात लिंबू पिळून घेऊया। लिंबाचे बी काढलेले आहेत मी। आता टाकूया मध्ये बटाटे, बारीक चिरून घेतलेले आहेत बटाटे। तुम्ही मॅश करून टाकले तरी चालतील। आता ह्याला हलवून घेऊया। ह्यात थोडीशी अजून कोथिंबीर टाकूया आपण। कोथिंबीर जास्त टाकली तर अजून छान लागते। आणि मिक्स करून घेऊ। आपली भाजी तयार झालेली आहे। आपण आता ह्याला थंड करायला घेऊया। भाजी थंड होत आहे। आपली भाजी थंड होत आहे तोपर्यंत आपण पाव भाजून घेऊया। जसे की आपल्याला पाव कसे भाजायचे आहेत, जसे आपण पावभाजीसाठी भाजतो ना, सेम तसंच भाजायचं आहे। आतल्या बाजूने पाव भाजून घ्यायचा आहे। तूप टाकलं आहे मी। आपण पावभाजीच्या वेळेस बटर टाकतो, पण मी तो तूप टाकलेला आहे। असं भाजून घ्यायचं आहे। आपल्याला पावाला फक्त एक साइडनेच भाजून घ्यायचं आहे, ते पण आतल्या बाजूने। थोडंच भाजायचं, जास्त पण भाजायचं नाहीये। भाजी आहे ते थंड झालेली आहे। आता आपण वडे करायला घेऊया। हे बेसन, ह्या बेसनामध्ये मी थोडीशी हळद, मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं सोडा खायचा। आणि हे जे काळं दिसतं ते ओवा आहे, थोडासा ओवा टाकलेला आहे। आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला वडे सोडायचे आहेत। आता आपण वडे सोडून घेऊया। लहान गॅस करते।
मी एकच वडा तयार करून घेत आहे, कारण मी एकटीच व्हिडिओ करते, त्याच्यामुळे जरा गोंधळ व्हायला लागले. आपले वडे तळून झाले आहेत. आणि तुम्ही विचार पण करत असाल केव्हाचा चीज वडापाव करायचं बोलताय, पण अजून काय चीज कुठे दाखवतच नाही. वडा तयार करून झाला, पाव भाजून झाला. आता आपण पाहूया. तर हे पहा, मी हे केलं आहे सँडविचच्या साच्यात गरम. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे. बघा आता तुम्ही हे करा, गेस करा कसं बनवते ते. आता हे साच्याला आपल्याला आतून तूप लावून घ्यायचं आहे. पहा किती वाफ येते, गरम गरम झालेलं आहे. तूप लावायचं आता ह्याला. असं तूप लावून घ्यायचं आहे. असं सगळीकडं होऊन जातं. मग आता आपण हे पाव असा दोन भाग केलेल्या भाजलेला आहे. त्यात आपण हे एक चीज, कारण एक पूर्ण 2 चीज जास्त होतील, तर हे एक चीजचे 2 भाग करूया आणि इकडे इकडे ठेवूया. मी दाखवते. हे पाहू शकताय, हे दोन्हीकडे मी ठेवलेलं आहे चीज. आता त्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे वडा. हे असं वडा ठेवायचा. वडा जरासा मोठा झालेला आहे आणि नंतर हे बंद करायचं. ओके. आणि ह्यामध्ये ह्या साच्यामध्ये ठेवून देऊया आपण. प्लीज समजून घेऊ शकताय तुम्ही. आणि आता ह्याला आपण बंद करूया साच्याला. आता घेऊया आपण असं भाजून, जसं सँडविच बनवतात ना सेम आपण तसं करत आहोत. असं फिरवत राहायचं आहे. मी गॅस लहान करते. आपला झालेला आहे वडापाव. थोडंसं चिटकलं जातं चीजमुळे. एक मिनिट मी थांबा, काढून दाखवते. हा झाला आहे आपला चीज वडापाव तयार. हा चीज वडापाव, हे चीज. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.